एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव येथे तालुकास्तरीय वार्षिक आमसभा व पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न झाली। तालुकास्तरीय वार्षिक आमसभा व पाणी टंचाई आढावा सभा माननीय प्राध्यापक अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। राळेगाव येथे पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने दिनांक 4 एप्रिल रोजी हरेकृष्ण मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय वार्षिक आमसभा व पाणी टंचाई आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, तर प्रमुख पाहुणे सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी राळेगाव, केशव पवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, निवासी तहसीलदार साहेब राळेगाव, प्रफुल्ल चव्हाण, जिल्हाध्यक्ष भाजपा चित्तरंजन कोल्हे, डॉक्टर कुणाल भोयर, छायाताई पिंपरे, उषाताई भोयर तसेच सर्व तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय वार्षिक आमसभा व पाणी टंचाई आढावा सभा घेण्यात आली। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला। तसेच वाढत्या पाणी टंचाईच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। यावेळी राळेगाव तालुका सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सचिव, तलाठी तसेच इतर ग्रामस्थ व खास करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जोंबडे। मार्गी लागावा, कारण अनेक वर्ष अगोदर त्या ठिकाणी अतिक्रमण सुरू असलेले बांधव आहे लेआउट झालेले आता ते आपण आजच्या आमसभेला उपस्थित साहेब, तहसीलदार साहेब, प्रफुल्ल भाऊ काकडे साहेब, कोकाटे साहेब, कुणाल साहेब, इतर सर्व पदाधिकारी, सर्व सरपंच मंडळी, तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग, पदाधिकारी आणि या आमसभेकरता आलेले सर्व नागरिक। आमसभा 1998 मध्ये पंचायत राज समितीने शिफारस केलेली ही एक सभा आहे। या सभेमध्ये तालुक्यातील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ही सभा सुचवलेली आहे। यानुसार याबाबत विविध शासकीय आले 2018 मध्ये शासकीय आले काही, त्यानुसार तालुक्यातील सर्व विभागांचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी आणि लोकांच्या अडचणी यावरती चर्चा करण्यासाठी ही आमसभा आहे। सदरील आमसभेसाठी आपण तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच किती सरपंच उपस्थित आहेत, किती उपसरपंच उपस्थित आहेत ते सांगावं। यानंतर आपले जे तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, किती तलाठी किती गैरहजर आहे आणि गैरहजर असून त्यांनी पत्र दिलं होतं काय मंजुरात दिली, ग्रामसेवक किती गैरहजर आहे, कृषी विभागाचे कृषी साहेब किती गैरहजर आहे, अधिकाऱ्यांचा पहिला आढावा, त्याच्यानंतर मग विषय जे आहे आपण विषय चर्चेला प्रथमतः तुम्ही एसडीओ साहेब या ठिकाणी असलेले सर्व अधिकारी, जे आमसभेला उपस्थित असलेले अधिकारी, अपेक्षित असलेले अधिकारी कोण नाही आहे आणि जे अधिकारी गैरहजर असेल आजच्या आमसभेचा विषय घेऊन आजच त्यांना सायंकाळपर्यंत नोटीस इश्यू करावं, लागणे दाखवा नोटीस इश्यू करावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावं। अशा प्रकारचे माझ्या पहिलं हे काम करावं।